Clap good. Clap good. Clap good. जे साधन सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न असतो ती साथ जाईल तरी पालक वर्ग शिक्षक वर्ग ही आहे तुमचा संधी असते खरंच ही तुमच्याकडे संधी असते जे शाळा तुम्ही गेली 41 वर्षात येतात आणि ते शाळेत जे साधन सुविधा तुमचा जाय पुढल्या 5 वर्षात तुम्हाला जाय आहे तुमच्याकडे एक पर्याय असतो. Staff members and my dear fellow friends, it gives me immense pleasure to welcome you all to this special occasion at Satari Vidya Mandir, Ibrahimpur. Today is very happy and grateful to express my sincere thanks to our respected guests for generously providing a smart board for students of class 10th and 9th. This smart board will help our learning more interesting, interactive and enjoyable. This will make us understand difficult topics through educational videos, presentation and visual learning. This valuable contribution will surely support us in our studies and help us learn better. So we were very happy to have such smart board. This make our learning more easy. Thank you for providing us. आदरणीय डॉक्टर कोरगावकर सर यांचे मनपूर्वक आभार. आपण दिलेले हे स्मार्ट बोर्ड आमच्यासाठी केवळ एक शैक्षणिक साधन नाही तर ज्ञानाच्या नव्या वाटा खुल्या करणारे माध्यम आहे. ते आमच्या स्वप्नांना नवे पंख देणारे माध्यम आहे. कठीण संकल्पनाही चित्रे, व्हिडिओ आणि सादरीकरणांच्या माध्यमातून सहज समजतात. शेवटी संपूर्ण शाळेच्या वतीने आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. ज्या शिक्षकांनी मला ताकद दिली ज्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांच्या आधाराच्या लागू आमचं उभं असा हे सर्व शिक्षक आणि ह्या शाळेत जे नॉन टीचिंग स्टाफ पालक आणि पीटीएचे मेंबर हो शेवटलो ह्या शाळेचं सुवर्ण अक्षर घेऊन ठेवलं कारण ही शाळा पेडण्यातली दुसरी आणि गोव्यातली 4थी अर्बन शाळा ज्या शाळेत स्मार्ट किंवा डिजिटल बोर्ड हे शिक्षणाचे माध्यम शिकोवपाचे माध्यम तुमकां आयज आमी दिलेले आसा आणि हे दिवपाचे कारण एकूच आहा की फुडले शिक्षण NEP जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तेन्ना आमी फुडें व्हरता तेन्ना ही शिक्षणाची पद्धती किंवा टूल्स जी आमकां अत्यंत गरज आसा म्हणून आमी जे हे प्रयत्न आसा
सुनीता फाउंडेशन आणि पेडणे विकास मंच ह्याच्या होते. कारण आईचो भुरगो शिकता तो आपल्या भारताचो एक उत्तम नागरिक जावचो आणि ह्या देशाच्या विकासात तो हातभार लावचो हे सगळ्यांचे स्वप्न असतात. आणि त्यासाठी ह्या शाळा 1985 उभी जाल्ली आसा. आज 41% वाटचाल करत आलेली आसा आणि ही वाटचाल करताना कितली भुरगीं आता शिक्षण घेऊन आपल्या क्षेत्रात काहीतरी उच्च पदाचेर आसा अशें हांव मानता. कारण जेन्ना शिक्षणाची गांव ओपन जाता तेन्ना विकासाचो मार्ग ओपन जाता अशें हांव मानता. तुम्ही सगळे तशें मानता अशें हांव करता. कारण शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नसता, तर जगाचे ज्ञान निर्माण करप आणि एक उत्तम नागरिक करप, चारित्र्यवान नागरिक करप हे शिक्षकाचे कर्तव्य असता, शाळेचे कर्तव्य असता. आणि तेच ही शाळा आणि शिक्षण करीत आयल्या. म्हणून आजच्या देशाचे नेतृत्व खूपशे उच्च शिक्षित लोक करतात हे तुम्ही पळयतले. पण खरी तरी आज आमकां खंत कमी शिक्षित लोक आमचे राज्य करतात. आज उच्च शिक्षित लोक आसा ह्या पिळग्यान खूपशे भुरगे उच्च पदावर उच्च शिक्षणाक घेऊन असतात. पण आयज तेंचे खंय संभाषण करपाक कम्युनिकेशन करपाक जशा शिक्षणाची गरज आसा तो ऑपोजीट तेंचे जो आमदार आसपाक जाय तो आसना. आयज आमी शिकल्या पण आमची सुद्धा मागणी आसत जाय की आमकांय सुद्धा एक शिक्षीत राज्य करप. पण आमचे विचार ताका पावोवपाक जाय जाल्यार तो त्याच बुद्धिमत्तेचो आसपाक जाय. कारण आयज माझे विजन आसा ते फक्त पुण्याचे पेडणेकारांक न्हय, पूर्ण जे युवक आहा पेडणेचे ह्या आसा. आयज ही सुरवात जी आसा ह्या फुडल्या भविश्याची सुरवात आसा. कारण फुडली 25 वर्सां जर आमकां खंयतरी तरी नेतृत्व तयार करपाक जाय पेडण्याचे किंवा ह्या राज्याचे किंवा देशाचे, तर हीच शाळा करतली, हीच अशें संस्था निर्माण करतले आमचे नेतृत्व अशें हांव मानता. आयज खुबश्या शाळांनी पेडण्याच्या जेन्ना हांव पळयता तेन्ना साधन सुविधा ह्यो कमी आसा. हांव कोणाक दोश दिना, पण आमचो पायाभूत जी आमची ज्यो सुविधा आमकां जाय रस्ते, उदक आणि लायट ह्यो मेळ्ळ्यो, पण त्या बरोबर दोन ज्यो आमचे फंडामेंटल रायट्स म्हणटा आमचे, एक शिक्षण, दुसरे आरोग्य, ह्याकडे खंय तर वेळ फाटी पडटा. आणि हे आमच्या जो विजनांत आमी ते घेऊन वचना. एका प्रमोट करपाची आमची कुवत कमी आसता. कारण आमकां सर्वसाधारण राजकीय नेत्यांक कमी शिकणारे लोक जाय आसता अशें हांव मानता. कारण शिकले काय ताका ते प्रश्न करतले आणि अशें शिकणारे तो उतरूंक शकतो ना. आणि तेचे जे स्थान आहा ते दोगांय करतले, ते शिक्षणाकडे मुद्दामून कमी प्राधान्य दितात अशें हांव मानता. आयज जे आमचे प्राथमीक जे आमचे साधन सुविधा ते आमी आसा, पण शिक्षण हे सर्व त्या पलीकडे आसा. आज शिक्षण घेतले म्हणून खंय तरी इंजिनियर जाले, बेरोड जावपाक जाय. शिक्षण आपल्याला बेरोड जावचें नासलें. शिक्षण घेऊन इंजिनियर जालो, शिक्षण घेऊन कोण तरी थंय बिलां करता, बाकीचें काम करता, कॉन्ट्रॅक्ट करता. म्हणून ही शिक्षणाची गरज आसता. ह्यो ज्यो प्राथमीक सुविधा ज्यो जाल्या, लायट येयली, उदक येयली, आनी इंजिनियर तयार जाले. आनी इंजिनियराक शिक्षण दिवचें पडलें. म्हणजे शिक्षण दिवपाक पयलीं कितें करचें स्टार्ट करचें पडलें? शाळा. लक्षात दवरा, शिक्षण हे श्रेष्ठ आसता. शिक्षणासून सगळी प्रगती देशाची किंवा प्रत्येक मनशाची विकास जाता. तेन्ना शिक्षणाक आपलं जास्त असलें आनी ते बऱ्यापैकी शिक्षण पेडण्यान घेवचें. शिक्षणाचे साधन सुविधा प्रत्येक स्कुलांत आसचे म्हणून आमचो प्रयत्न आसा. आयज तुमकां खबर आहा ह्या वर्सा पेडण्यान 12वीच्या 10वीच्या बोर्डाक गोंयांत 5% हायस्ट आसा, फर्स्ट येयला. ह्या बद्दल सगळ्यांचे अभिनंदन. तशेंच ह्या स्कुलाचे अभिनंदन कित्याक ह्या वर्सा तुमी 100% हे सगळे श्रेय कोणाक दिता तर आमचे हुशार भुरगे, त्याच बरोबर आमचे जागृत पालक, तांकां शिक्षणाचें म्हत्व खबर आसा.
त्याच्या पलीकडे पूर्ण टाइम भुरग्यांक तयार करपी शैक्षणिक आणि त्याच्या सर्व विकासा खातीर काम करपी अशें राजकीय जर वचूंक वाटला त्याचे भवित्य ह्याच्या स्मार्टफोन ना माझे जे कर्तव्य आहे एक शिक्षित नागरिक म्हणजे नागरिकाचे कर्तव्य आहे ते पार पाडपाक भायर सरता पेडण्या खातीर कारण पेडणे हे म्हजे मूळ आसा पेडणे गांवांत कोरगांव पेडणेचा वाडा आसा म्हजो बाबा आनी म्हजो आजो जल्माक येयलो आणि कामा निमित्त धंद्या निमित्त ते म्हापशा रावता थंयसर आमचें शिक्षण जेन्ना उच्च शिक्षण JMC बांबोळ्यान थंयसर काम मेळ्ळें थंयसर हांव स्थायी टेम्पररी स्थायी जालो म्हणजे थंय घर ना टेम्पररी गव्हर्नमेंट वॉर्डसांत गेली 28 वर्सां हांव रावलो आणि 5 वर्सां सर्वीस जी आसून मनात विचार आयलो की आयज खंय तरी म्हाका पेडण्याक म्हाजी गरज आसा पेडणेच्या जनताक म्हाजी गरज आसा म्हाज्या कडेन जी गट आहा कॅपेबिलिटीज आहा ती हांव पेडणे खातीर यूज करूंक शकता हो विचार आयल्या नंतर हांव भायर सरता फक्त राजकीय पोळी बांदपाक किंवा राजकीय म्हाका दिसलें खंय संदी येता म्हणून न्हू पण खूप वेळा म्हाका संदी आसलेली पेडण्याक राजकीय क्षेत्रात संदी आसलेली पण त्या वेळा हांव तयार नासलो बाकीचे ऑब्लिगेशन आसतात जेन्ना हांव तयार आसता तेन्ना भायर सरता आनी मानसीक तयारी आसपाक जाय आयज ती तयारी घेवन भायर सरता आणि प्राथमीक जो विषय आसा तो शिक्षण आणि शिक्षणामुळे हांव तुमच्या बरोबर समोर 2 शब्द सांगूंक शकता म्हणून शिक्षण कडेन म्हजें लक्ष आसल्या कारणान पयलीं सद्या हांवें गेल्या वर्सा 100 भुरग्यांक जेका आर्थीक मदत जाय अशा 100 भुरग्यांक आमी तांकां फायनान्शियल सपोर्ट दिलेलो आसा हो प्रत्येक वर्सा दिवपाचे आमचे प्रयत्न आसतले आनी अशेंच रावतले हे फक्त एका वर्सा खातीर ना लक्षात घ्या लोकांक दिसता की राजकारणी तातूंत पयलीं आमी समाजकारण करचे त्या पुरत्या मागीर ते बंद जाता हांव ते करपाक घेवंक ना आमची स्वतंत्र सुमिता फाउंडेशन आसा ह्या मार्फत खुबश्यो कार्यावळी करपाचे आमचे ऑलरेडी प्लॅन आसा त्या प्रमाणे आमी वयतले जेन्ना शिक्षण क्षेत्रांत जेन्ना पावत लागले तेन्ना पयलीं आमी हे फायनान्शियल सपोर्ट दिलो त्याच बरोबर ज्या ज्या शाळा आमकां दिसल्यो की ताका थंयसर बेंचीस ना मुख्यत्वे गव्हर्नमेंट स्कूल आहा आमचे आनी कडेन आसा आमी बेंच दिले कारण ती शाळा पयलीं लागीं जाता तुमकांय खबर आसा ज्या शाळेंत भुरगीं उत्तम रित्या पास जाता गेली 10 वर्सां 11वे वर्सा जर 100% तांचो 10वेंत रिजल्ट आसा तर अशा भुरग्यांक आमी अजूनय जमनीचेर वचून शिक्षण दिवपाचें हो प्रश्न आसा म्हणून हे साधन सुविधा जेन्ना कमी दिसल्यो तेन्ना तेची मागणी आसा तेन्ना काम दिलें त्याच बरोबर आमी ज्या ज्या शाळेंत जर फॅन ना जाल्यार फॅन दिले ज्या शाळेंत जर स्कूल आहा बसी आहा पूण तिका घालपाक डिझल ना अशा शाळेक आमी पूर्णपणे वर्साचे प्रत्येक म्हयन्याक डिझल दिता ज्या शाळेंत स्टेशन ना अशा शाळेंत स्टेशन दिलेली आसा त्या नंतर प्रामुख्याने आमकां दिसलें की NEP जेन्ना लागू जाली तेन्ना आमकां जे साधन सुविधा किंवा जे टूल्स लागता शिकोवपाक म्हणजे स्मार्ट बोर्ड तेन्ना आमी पयलो प्रयत्न केलो सकराळ साई विद्या मंदिर तोरशा हांगासर थंय पयलीं आमी इन्स्टॉल केल्यो त्याच्या नंतर हांगासर दुसरे केल्यो अशें करत करत आमचो प्रवास जातालो पूर्ण 33 शाळांक हे फर्स्ट फेजांत 2 स्मार्ट बोर्ड किंवा डिजिटल बोर्ड शिकोवपा खातीर जे आमचे शिक्षण जे हांव वायट जो चॉक आणि बोर्डाचे शिकता त्या आमच्या शिक्षकांनी तेचो ह्या की चॉक जेन्ना पडटा तो पावडर जेन्ना आमी श्वासच घेता तेच्या कडेन आरोग्याक धोकादायक आसता लक्षांत दवरा हो जो शिक्षक शिकयता तेचे आरोग्य सुद्दां सांबाळपाक जाय कारण जेन्ना तो चॉकान बरयता तेन्ना तो हे पावडर येता तो आमच्या लंग्सांत वयता तेचो फायदो शिक्षकांक आनी तुमकां शिकपाक जावचो म्हणून म्हजो प्रयत्न आसा आनी तुमकां परत हांगासर हांव वचन दिता ह्या शाळेत पूर्ण पयली ते 9वी ते 10वी जाली आसता पूर्ण पयली ती 8वी पर्यंत सगळे क्लासीस आसा ते स्मार्ट डिजिटल बोर्डान फुडल्या वर्सा एका वर्सा कर्तव्य आसा की आमच्या भुरग्यांक घडोवपाचे आमच्या भुरग्यांक आमी ह्यो सुविधा दिवपाचे हे आमचे कर्तव्य आसा
आयज ह्या वेळेर ते आमचे स्कुलाचे चेअरमॅन आमचे सावंत सर हांकां खबर आहा की आयज पयलीं आमकां खूब आमकां हे आभार प्रदर्शन एक्चुअली हांवें खरें भाशण करपाचें तरी म्हाका एक स्फूर्त येयली की भाशण करपाचें कित्याक लागून की म्हाका खबर आहा जेन्ना आमी शिकताले पळय तेन्ना कोणाच्या तरी घरान आमी शिकताले आयज ही बिल्डींग उबी करपाक ते मॅनेजराक जावं चेअरमॅन राजा तांकां खबर आहा की बिल्डींग कशी उबारली आमच्या देवस्थान जागो दिवनूय हो बिल्डींग तेंच्यांनी कशें कितें उबारली ते आयज ते देवीकूच खबर आहा हांव मानता की संजय बोरकार हेंचे आमचे आनी खूब ऑपोजिशन आहा स्कुला बद्दल हांगा स्कुलान कोण राजकारण हाडपाचें न्हू म्हाजें वैयक्तीक हें आहा की स्कुलान कोणाकूच हांव राजकारण हें करपाक दिवना आमी एक स्कूल हे आमच्या भुरग्यांचे बरें करपाचे खातीर गांवाचें बरें करच्या खातीर हे हांगा आमी जमलेले आहा ताका लागून संजय बोरगांवकर सरा कडेन मागता की आमचे थोडेशे अपुरे इच्छा ते आमचे पीटीएच्या मेंबरा थ्रूच आमी हे करपाक सोदता आनी हांव तिका देव बरें करूं आनी आमचो प्रोग्राम सोंपल्याचे जाहीर करता तेच प्रमाणे वायट दीस आमच्या जिवनांतल्यान प्रत्येकाच्या कमी जालो वाडचो ना तो पण प्रत्येक क्षणाचो आनंद घेवप प्रत्येक दिसाचो आनंद घेवप हे तर खरें कर्तव्य आसा आयज जे थोर पुरुष गेले ते देव नासले तेचे विचारात झळाळी आसली ताकद आसली त्या विचारांनी ते फुडें वताले ते विचार घेवन आयज आमकां हे जे संस्था जावं आमकां संस्थे माध्यमांतून हे जे फुडले आमचे जे पंच जातले हातून कोणी सरपंच जातलो आमदार जातलो भावीपणे पंतप्रधान जावं शकतलो आयज तुम्ही शिकताना राजकारणाचेरय लक्ष आसपाक जाय आमी आयज ग्रॅज्युएट जालात पण एक 7वी 8वी मनशाक आमी आमदार करतात आणि तो कितें सांगता तो आमचो एक आयएस ऑफिसर आयकता ही शोकांतिका आसा पण हांव कळकळीत खंय खंय वता तेन्ना आमकां जे यूथ लिडर आसा जे ग्रॅज्युएशनाक शिकता जे एमए मास्टर डिग्री बी घेतात तांकां हांव सदांच सांगता की तुम्ही राजकारणात सहभाग घेवपाक जाय राजकारणाचेर दृश्टी आसपाक जाय हो आमी जो आमच्या विधानसभेचो मनीस पाठयता तो शिक्षणाच्या माध्यमातून ताच्यार कितलो प्रभाव आसा आणि तो कितें विशय मांडटलो आयज जर पयली जाल्यार ही हांगासर भरमसाट ह्या संस्थेची जागा आसा पण हे विकसीत कितें दिसना कित्याक दिसना की त्या विजनाचे मनीस आमी एसेंब्लीत धाडूंक ना अशी तरी म्हाजी खंत आसा कोणी राजकीयाचो फायदो घेवचो न्हू आनी वायट बरें म्हणचें न्हू आयज आमी जर आमच्या भावी पिढी घडयतले जाल्यार त्याच बरोबर आयज पालकांनी अलर्ट रावपाची गरज आसा आपलो भुरगो जर बरो स्मार्ट जातलो हुशार जातलो जाल्यार पालकांनी आयज चिंतपाची गरज आसा की आयज आमी एक मत घालता पण ते मता मागीर आमचो व्हॅल्यू कितें आसता ते मतदान ते श्रेष्ठ दान आसता रक्ता सारखे जेन्ना रक्त कोणाक दान करता पळय ताचेर ते श्रेष्ठ दान खंयच ना तशें हे विद्यादान आसा ताचे सारखे श्रेष्ठ दान प्रत्येक भुरगो घडपाक जाय प्रत्येक आवय बाबाची इच्छा आसा की आपलो बरो भुरगो जावन आपले घरान निदान चूल तरी बरी भेटतली आयज कितले तरी पेडण्यान हे मागासवर्गीय मतदारसंघ आसतना सुद्धा आयज घर ना लोकांक लायट ना नळ ना ही शोकांतिका आसा आता काही लोक राजकीय क्षेत्रात त्याच्या मनशाकडे आसा पण आपले सुखसोयी करून घेतात पण ग्रामीण भागात जातो कोणच वाली ना असे लोक आयज अधांतरी आसा तातोय आमी समाजात काम करताना एकामेकांनी विचार करपाक जाय हे सगळे काम करताना ह्या संस्थेचे हांव मनांतून कौतुक करता आमकांय खबर आसा एक बस जरी गव्हर्नमेंटान दिली तेका बशीक कितें लागताले सगळे सामोरो जावन ह्या भुरग्यांक येदो व्हडलो I express my sincere thanks for your support and valuable contribution, and I wish you a good health, happiness, and continued success in your future endeavors. Thank you, sir. संजय बोरगांवकर यांच्या सगळ्यांनी पहिले ते टाळीओ मारून स्वागत करा. आता सगळ्यात रस्ते झाले असतात रस्त्यांचे जाळे वेळले असतात जेव्हा आम्ही शिकताले त्यांना मकोलाक बी खबर आसता हळद आमचे पत्रकार निवृत्ती बाब आसा तांकां विचारा इब्राहिमपूर हळद हो भाग म्हणजे अंदमान आनी निकोबार अशें म्हणटात जरी गोंयान येयले पेडणे तालुक्यान येयले तरी ते न्हंय क्रॉस करचे पडटा म्हणजे सावरकराक जशी तेन्ना शिक्षा जाल्ली तशी आमच्या लोकांनी एक प्रकारची शिक्षा आसली आणि ही शिक्षा म्हणजे शिक्षण जर फुडें घेतलो जाल्यार
शैक्षणिक सुविधा आमच्याकडे नसते. एक प्रायमरी स्कूल असते अप टू 7th स्टँडर्ड आणि अशा पार्श्वभूमीचे 1982 पासून एक असो विचार येयलो की भुरग्यांक खुबशे ड्रॉपआउट जातात, भुरगे खुबशे फुडल्या शिक्षणाक वचनात. तेन्ना मॅक्झिमम भुरगे खंय तरी एक 10वी पास जाले तर भायर बी वचत, नाजाल्यार सगळे ड्रॉपआउट जातात. आणि अशा परिस्थितीत आज जे स्कुलाक नांव मेळिल्लें आसा सातेरी विद्या मंदिर, तर त्या सातेरीच्या मंडपान देवळान एक ग्रामस्थांची मिटींग जाता. तातूंतले खुबशे आयज आमच्या मदीं ना. 82, 83 आणि 84 सातेरी शिक्षण प्रसारक मंडळी संस्था स्थापन जावन 85 पासून जून 85 पासून 5वीचो वर्ग सुरू जाल्लो आसा. तितले कांय आमी जे ठरावीक लोक आसा ते अजून पर्यंत आसा. चेअरमॅन म्हणून आमचे राजाराम राजी आसा, अजून पर्यंत आसा. हांव एक फावंडर मेंबर, आमचे मोपकडे एक फावंडर मेंबर. आता जवळ जवळ कांय मेंबर गेल्या उपरांत एक थोडेशे मेंबर आसात. पण ज्या मेंबरांनी तेन्ना कांय कश्ट काडल्यान ही संस्था सुरू केली, तेका लागून आयज ह्या शाळेचो जो रिजल्ट आसा, पहिल्या बेचीचो 10वीचो आमचो 87% मेळ्ळो, मागीर हळूहळू वाडत गेलो आनी फाटल्या एक 10 वर्सां 100% रिजल्ट वयता. श्रेय जे आसा ते आमी स्थापन केलें म्हणून न्हू, जिवा भावान प्रेमळपणान तळमळीन शिकोवपी स्टाफ आनी जे हांगा काम करता ते आमचे सगळे जे वर्कर्स आसा हांच्या खातीर आसा. दुसरें म्हत्वाचें सांगपाचें म्हणजे ही कित्याक हांवें पार्श्वभूमी सांगली की अशा परिस्थितीन हळूहळू ही जी बिल्डींग आसा ती बिल्डींग उबी जाली. कोणी डोनेट केल्या, कोणी श्रमदान केल्या आणि एक पार्ट जो आसा तो आमी डेव्हलप करत गेले. लुपीन फावंडेशनान आमकां बरी मदत केली, कांय पॉलिटिकल लेवलचेरूय आमकां बरी मदत केली. आणि हांव पयलींच कित्याक टाळया मारा म्हटलें की न सांगता डिमांड जी आसा ती डिमांड तेंच्यांनी आमची एक्सेप्ट केली. आणि आतां न्यू एज्युकेशन पॉलिसीन ही गजाल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की भुरग्यांक आतां स्मार्टनेस जावं. स्मार्ट हो शब्द भायल्यान जरी आयलो, पयलीं आमचे कडेन सुद्दां भुरगे थोडेशे स्मार्ट आसतले, पण आमच्या भाशेन आमी तांकां जर स्मार्टनेस दाखयलो जाल्यार तो तवणा सांगता, आनी भायरसून येयलो जाल्यार तो स्मार्ट आसा. आमच्या भुरग्यांक सुद्दां स्मार्टनेस कमी ना. आमच्या देशान, आमच्या संस्कृतीन, आमच्या परंपरेन शैक्षणीक असो, राजकारण असो, समाजकारण असो, ह्या सगळ्या गोष्टी समाज पर्यंत बांदलेलो आसता. स्कूल इज ऑल्सो अ कम्युनिटी सेंटर. सगळ्या लोकांक बांदपी एखादी गांवांत शाळा आसपाक जाय. तुम्ही प्रायमरी स्कुलांनी जेन्ना सरस्वती कार्यक्रम सगळे पॅरंट पार्टिसिपेट करतात, विचारांचो आदान प्रदान. दुसरे मंदिर आसपाक जाय म्हणजे देवूळ. देवळांनी असे कांय प्रकार असे चलतात की जेणे करून आमी आयज आमचे योगा म्हणा किंवा जो आत्मकेंद्रीत जे शिक्षण आसा ते आमकां पयलीं पासून आमच्या मंदिरांतल्यान मेळटालें, अजूनय मेळटा. आनी हो दृश्टीकोन दवरून डॉक्टर संजय कोरगांवकर हे कार्य करतात. हाल्लीच तेंच्यांनी आय मेडिकल एक कॅम्प केलो जाणट्या खातीर, तशीच पुणे खूब जाणांनी बेनिफीट घेतलो. म्हणजे समाज जर सुदृढ बनयतलो दवरलो जाल्यार हे 2 क्षेत्रां अशीं आसा, खूब आसा. आणखी तेंचे आयडिया आसा जे उलयतात तेन्ना ते सांगतात की हेंचेर पयलीं फोकस करपाक जाय. म्हणून कांय स्कुलांनी हो जो स्मार्ट बोर्ड आसा तो दिवचो प्रयत्न केला. आनी म्हाका दिसता आमचे स्कूल 4थें आसलें, बरोबर सर? 4थें आसलें जे तेन्ना ते आमचे कडेन उलयले. म्हाजी तुमकां एक रिक्वेस्ट आसा की कोणी तरी दिलो म्हणजे फुकट दिल्लो आसा न्हू, तो फुकट आसता ताका किंमत आसता, तेचो योग्य प्रमाणात वापर करप. आय एम ऑल्सो रिक्वेस्टिंग आवर टिचर्स टू टेक ड्यू केअर. तो मॅनेज करून दवरा, तो व्यवस्थित मेंटेन करून दवरा. भुरग्यांनी अवश्य शिकपाचें, पण जर टीचर ना जाल्यार तेचो दुरुपयोग करू नाका. इन फ्रंट ऑफ द टीचर्स तेचो वापर करून घ्या. टिचरांक सुद्दां आयज बरें भितरलें नॉलेज आसा आनी इट इज द नीड ऑफ द आवर. आयज ती काळाची गरज जाल्ली आसा. डिजिटलायजेशन जाल्लें आसा. खूब फावटी इवन आमी सुद्दां, हांव खूब फावटी म्हणटा आमी मातशे इलिटरेटच आसा, पोस्ट ग्रॅज्युएशन आसलें तेन्ना आमकां हें शिक्षण नासलें. आयज जें चल्लेलें आसा, जगान चल्लेलें आसा. सो आमचो
जो भारतीय भुरगो आसा गोंयचो भुरगो आसा तो खंयच कमी पडचो ना हाच्या खातीर तांचो एक प्रयत्न आसा.